श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात हे प्रश्न तर पडतात, पण ते नक्की काय होतं हे अनेक जणांना माहिती नसतं आणि त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. विषय काय आहे जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की पेड कन्सल्टेशन आपण चालू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा की मला तुमच्याकडून उपाय किंवा सेवा हवी आहे. सेवा नाही, शक्यतो उपायच, कारण सेवा या केंद्रामध्ये वगैरे जास्त करून मोफत दिल्या जातात. त्यामुळे उपाय करायचे असतील तुम्हाला काही ज्योतिषशास्त्रीय, वास्तुशास्त्रीय उपाय, तर पेड कन्सल्टेशनसाठी माझा नंबर तुम्हाला खाली देत आहे. त्याच्यावर तुम्ही आधी मेसेज करा, त्यानंतर तुम्हाला रिप्लाय येईल आणि मी स्वतःहून तुम्हाला वेळ देईन. त्यावेळेत तुम्ही मला कॉल करा. कमेंटमध्ये लिहू नका, कारण त्याचा काहीच फायदा नाही. व्हॉट्सअपला या सगळ्या गोष्टींसाठी व्हॉट्सअपला या. ऑर्डर आली नाही आहे, व्हॉट्सअपला मेसेजचा रिप्लाय देत नाही, तर कमेंटमध्ये लिहून काही फायदा नाही आहे. तुम्ही कृपया व्हॉट्सअपला या. त्याच पद्धतीने ज्यांना अघोर लक्ष्मी सिद्ध जपमाळ पाहिजे आहे त्यांनी पण व्हॉट्सअपला मेसेज करा, कारण ती मंत्रसिद्धी जी जपमाळ आहे ती आता अधिक महिन्यात सुद्धा आपण, म्हणजे आत्तापासूनच तुमच्या 20-20, 10-10च्या बॅचनं मी पाठवणार आहे. किंवा नुसता मंत्र जरी ज्यांना पाहिजे त्यांनी सुद्धा, म्हणजे कर्जमुक्ती, अघोर लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती, घरातले कोणी ऐकत नाहीये तुमचं त्यासाठी, अशा विविध परीक्षेसाठी, विद्यार्थ्यांसाठी कोणताही तुम्हाला मंत्र हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मला नक्कीच मेसेज करा. लक्ष्मी कुंचन सेवा सुद्धा खूप मोठी सेवा आहे. तुम्हाला हवी असेल तर अवश्य मला मेसेज करा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरात आपण रडलो किंवा जोरात बोललो, शिवीगाळ केली, नकारात्मक बोललो तर काय होतं. हे प्रश्न तुम्हालाही पडत असतील, पण कळत न कळत आपण ओरडतो, घरामध्ये रडतो, वाईट बोलतो. तर याच विषयावरचा आजचा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही म्हण खूपच जुनी आहे पण खूप चांगली आहे की ज्या घरामध्ये स्त्रियांचा, मुलींचा हसण्याचा आवाज येतो त्या घरात कधीही नकारात्मकता नसते, वास्तुदोष नसतो आणि त्या घरात कधी कर्जही होत नाही. ज्या घरातली स्त्री हसते, मुख्य करून मुलगी हसते, त्या घरात बघा सुखच सुख असते. आणि ज्या घरामध्ये स्त्री नाराज होते, स्त्री घर सोडते किंवा स्त्रीला शिव्याशाप दिल्या जातात, स्त्रीला त्रास दिला जातो, स्त्रीला मारहाण केली जाते, त्या घरामध्ये तुम्ही दिसायला तुमच्या आजूबाजूनं सगळं असेल पण आतून तुम्ही पोकळ असाल, किंवा तुम्हाला एकेकाला भरपूर कर्ज असेल, एकेकाला पैसा असून सुख नसेल, तर एखाद्याच्या आयुष्यात आजारपणच असेल. त्यामुळे फर्स्ट ऑफ थिंग की घरातल्या स्त्रीला सुखी ठेवा. तुमची पत्नी, तुमची बहीण, तुमची मुलगी, तुमच्या घरात आई, जी कोणी स्त्री आहे तिनं हसलं पाहिजे घरामध्ये, आणि ते पण मनापासून खळखळून हसणं ज्याला म्हणतात ते तुम्ही ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या घरामध्ये स्त्रियांना वाढदिवस, पाडवा किंवा मध्ये आधी काहीही कारण नसताना छोटे छोटे गिफ्ट, भले तो 20 रुपयाचा गजरा असू दे किंवा 10 रुपयाचे गुलाबाचे फूल असू दे, हे दिले जाते, त्या पतीचा शुक्र प्रचंड जास्त प्रमाणात मजबूत होतो. म्हणजे पुरुषांना जर स्वतःचे नशीब बदलवायचे असेल तर स्त्रीला गजरा, चांदीचे पैंजण या गोष्टी फक्त वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस या निमित्ताने तुम्ही देऊन बघा आणि मग मला सांगा की तुमचा शुक्र किती बलवान होत होते. या झाल्या पहिल्या गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे घर जर आनंदी राहावं वाटत असेल तर घरामध्ये स्त्रियांनी कधीही रडू नये, विनाकारण कधीही रडू नये. अगदीच काही मोठं कारण आहे, तुम्हाला रडू आलं, आजारी असताना रडलात, इट्स ओके. मात्र विनाकारण रडणं म्हणजे काय की थोडं काही झालं की रडायचं, थोडं काही झालं की रडायचं, थोडं काही झालं की तक्रार करायची. या अशा घरामध्ये कधीच लक्ष्मी नांदत नाही. म्हणून घरात पुरुषांनी, स्त्रियांनी, आता लहान मुलांचं आपण नाही रोखू शकत कारण त्यांना तो हक्क दिलेला आहे. 5, 6, 10 वर्षाचं होईपर्यंत अगदी मुलं जोरजोरात सुद्धा रडतात, पण त्यांना सुद्धा 1, 2, 3 वर्षाच्या पुढे समजायला लागलं
की घरातल्या मुलींनी, शक्यतो मुलींनी, स्त्रियांनी कधी रडू नये, अर्थातच पुरुषांनी सुद्धा रडू नये, हे दोन्हीसाठी लागू आहे. मात्र स्त्रिया ह्या घरातल्या कुलस्त्री मानल्या जातात, म्हणून मी इथं विशेष करून स्त्रियांचं सांगत आहे. बघा, तुम्ही हे आजमावून बघा. 1 महिना 2 महिने तुम्ही घरामध्ये खूप छान वातावरण ठेवा आणि मग तुमच्या व्यवसायात, तुमच्या पैशांमध्ये, तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये किती प्रगती होते ते बघा. कारण अर्थातच स्त्रीला लक्ष्मी मानलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये जोरात बोलणे. काही पुरुष असे असतात की बसल्या ताटावरून ताट ढकलतात की भाजीत मीठ नाहीये किंवा काय स्वयंपाक केलाय, त्याला काही चवच नाहीये, जरा मीठ करत जा. अशा पुरुषांनी सुद्धा लक्षात ठेवा की ते स्वयंपाक करण्यासाठी, नुसता चहा करण्यासाठी तुम्ही एक 15-20 मिनिटं, अर्धा तास कट्ट्यावर म्हणजे किचनवर स्वयंपाक घराच्या इथे उभं राहून बघा आणि नंतर तुम्ही सांगा की एक स्त्री पोळी, भाजी, रोजचा आमटी, भात, कोशिंबीर, जे काही स्वयंपाक असेल तो बनवायला तिला किती मेहनत लागते, तिचा किती घाम गळतो, तिची किती कंबर तुटेपर्यंत ती काम करते. हे थोडंसं कधीतरी करून बघा आणि त्यानंतर मग तुम्हाला चिडायला होत असेल तर मला तुम्ही सांगा. कारण प्रत्येकाचं, स्त्रियांनी पण पुरुष कामावर जात आहे, समजा चांगल्या जॉबला, कुठल्याही जॉबला, व्यवसायाला जात आहे, तो उत्तम घर चालवत आहे, सगळं काही तुमच्यासाठी करत आहे आणि तुम्ही विनाकारण त्यांना आल्या आल्या घरात चिडताय, ओरडताय, तर ही तुमची पण चूक आहे. आणि पुरुषांनी पण स्त्रियांना असं विनाकारण ओरडणं, सतत जेवणामध्ये चुका काढणं, पुढच्या जन्मी उपाशी आणि मागून खाण्याची म्हणजे भीक मागून खाण्याची वेळ येते अशा पुरुषांवर, जे स्त्रियांच्या जेवणाला दररोज न चुकता नावं ठेवतात. त्यामुळं कधीच स्त्रियांच्या जेवणाला, आई, बहीण, मुलगी, पत्नी, कुणी असू दे, तुम्हाला जर तिनं कौतुकानं काही जेवण वाढलं तर कधीही नाराज होऊ नका. मीठ नसलं घालून घ्या, चटणी जास्त असेल थोडं दही वगैरे घालून घ्या. आहेत ना मार्ग आहेत. कमी मीठ असेल, जास्त मीठ असेल तर त्यात दही घाला, बटाटा घाला, उकडलेला काही घाला. ते चुकून झालेलं असतं, कुठलीही स्त्री जाणून बुजून करत नाही. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा. पुढची गोष्ट, जे पती दारू पितात म्हणजे ड्रिंक करतात, त्यांच्यासाठी खास मला सांगायचंय, एकतर टेन्शन येतं म्हणून पितो हे बोलूच नका. कारण की स्त्रिया आणि पुरुष या दोघांना हल्ली बरोबरीनं टेन्शन आहे. घरामध्ये स्त्री पण कमवती, पती पण कमवतो. त्यामुळे तुम्ही असं नका म्हणू की टेन्शन आलं म्हणून पितो. पिण्याचा आणि टेन्शनचा कुठलाही तीळ मात्र संबंध नाहीये. त्यामुळं एकतर तुमचं पिणं थांबवा आणि तुम्हाला ते जमत नसेल तर घरामधल्या स्त्रीला त्रास देण्याचं पूर्णपणे सोडून द्या, नाही तर तुमची वाताहत ठरलेली आहे. कारण एकतर लक्ष्मी मातेला किंवा भगवान विष्णूंना पिणे किंवा व्यसन करणारा माणूसच आवडत नाही, पण त्यातून पण तुमची ती लत लागली आहे चुकीची तुम्हाला आणि तुम्ही पिऊन येताय आणि घरातल्या स्त्रीवर अत्याचार करताय, तिला शिव्या देताय, तिला मारताय, लोकांचं ऐकून तुम्ही तिला बदडताय, बोलताय, तर तुमचे वाताहत किंवा तुमचा जो विनाश काळ आलाय ना तो कोणीही थांबवू शकणार नाही. कारण जुगार, रेस, सट्टा किंवा चुकीच्या बाईसाठी पैसा, पिण्यासाठी पैसा जे कोणी घालवतं ना त्याला विनाश त्याचा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पुरुष लोक जे बघत आहेत आणि चुकून तुम्ही व्यसन करता तर तुम्ही हे लक्षात ठेवा की व्यसन सुटू शकतं. व्यसनासाठी आपण नाहीये, म्हणजे आपण बनलेलोच नाहीये. त्यामुळं व्यसन सोडून द्या. तुम्ही थोडं थोडं करत कमी करा, पूर्णपणे सोडून द्या. कारण कुठलंही व्यसन करून कुठलंही टेन्शन कमी होत नाही, तर तुम्ही ते वाढवता. त्यामुळं दारू पीत असाल तर सावधान राहा. तुमचा विनाश लवकरच जवळ आलाय. तुमची हेल्थ सगळी बिघडणार आहे, त्यातून तुमच्या घरातलं वातावरण बिघडणार आहे, तुमची कमाई बंद होणार आहे आणि पुढे जाऊन सगळी वाताहत होणार आहे. त्याच पद्धतीनं शेवटची गोष्ट, घरामध्ये जोरात बोलणं. सगळ्यांनी, स्त्री, पुरुष, पती, पत्नी, आई, वडील सगळ्यांना सांगते की घरामध्ये विनाकारण, ज्याला आपण म्हणतो ना, जुनी माणसं म्हणायची नरडं कशाला काढतेस, तर ते बरोबर आहे. हळू बोला. तुम्हाला जे काही समोरच्याला समजायचंय या स्पीडमध्ये पण बोलू शकता आणि या पण बोलू शकता. तर ठरवा कुठल्या स्पीडमध्ये बोलायचंय. कारण वास्तूला सुद्धा आपली एनर्जी कळते, साऊंड कळतो. आणि भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं, घरामध्ये जेवढी शांतता ठेवाल, जेवढी सुख समृद्धी, जेवढा सुगंध,
जेवढी तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी कराल तेवढंच एनर्जी तुमच्या घरात चांगली होईल आणि तुमची प्रॉस्परिटी वाढेल. तुमचंच यामध्ये सगळं चांगलं होणार आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ खूप खास होता. पटला तर नक्की सांगा, नाही पटला इकडून ऐका, इकडून सोडून द्या, कारण मी सांगते ते फक्त चांगल्यासाठीच सांगते. श्री स्वामी समर्थ.